पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत आणि या ग्रंथाचा हेतू हृदयातील सर्व संशय मिटवणे असा आहे। या ग्रंथाच्या 16 श्लोकांचा आतापर्यंत अभ्यास आपण केलेला आहे आणि 17व्या श्लोकाचा आपण अभ्यास करत आहोत। या 17व्या श्लोकामध्ये पहिल्या चरणामध्ये जीवत्वाचा आरोप साक्षीवर केला जातो हा अभ्यास आपण पाहिलेला आहे आणि हा असा आरोप करणं हा खरं तर भ्रम आहे असाही आपण या अभ्यासामध्ये विचार मागे केला होता। हा आरोप म्हणजे काही फक्त तोंडाने बोलणं असा विषय नसून असा आरोप करणं हे आपल्या कळत नकळतपणे रोजच्या आचरणामध्ये आहे आणि त्या आचरणामधूनच हा आरोप खरं तर सिद्ध होतो असा आपण विचार केलेला आहे। परंतु हे जग जे आहे आणि या जगामध्ये असणारे सगळे जे असंख्य जीव आहेत या जीवांच्या सोबत आपण जेव्हा राहतो तेव्हा यांच्या संबंधाने त्यांच्या संगतीत आपण राहिल्याने त्यांच्याप्रमाणेच आपले विचार असणं हे साहजिकच आहे। अधिक त्यांचा सर्वांचा आपल्यावर कळत नकळतपणे प्रभाव राहणं हे साहजिकच आहे। त्यांच्याप्रमाणेच जगणं, त्यांच्याप्रमाणेच वागणं, त्यांच्याप्रमाणेच विचार करणं असा एकंदर हा सर्व संसार आहे आणि त्यामुळे आपल्याला खरं काय आहे हे कळणं अवघड आहे। शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते सुद्धा मोठ्या समुद्रासारखा असल्यामुळे या समुद्रातून थोडासा भाग निवडून काढावा असं म्हटलं तरी ते अवघड आहे। अनेक मार्गदर्शन करणारे उपलब्ध असल्यामुळे, अनेक महाराज उपलब्ध असल्यामुळे नक्की कोणाचं ऐकावं आणि नक्की काय करावं हाही मोठा गोंधळच आहे। म्हणून असा एकंदरीत व्यवहार आणि परमार्थ या दोन्ही पातळीवर सगळीकडे गोंधळच आहे। त्याच्यामुळे नक्की कुठे जावं आणि काय करावं असा साधारण सगळ्या जीवांना प्रश्न पडणं हे नक्कीच आहे। यामधून कसं कोण वाचेल हे काही सांगता येणार नाही। परंतु वेदांत शास्त्र हे आपण लक्षात घेतल्याशिवाय खरं तर या भ्रमातून या सगळ्या गोंधळातून सुटका होणं खरं तर अशक्य आहे। वेदांताचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये सुद्धा धर्मशास्त्राचा प्रभाव दिसत असल्यामुळे धर्मशास्त्र आणि व्यवहार अशा दोन गोष्टी या वेदांत शास्त्राच्या अभ्यास करणाऱ्यांना सतावत असल्यामुळे किंवा यांचा संबंध यांचा संगच नित्य असल्यामुळे वेदांत शास्त्र म्हणजे काय असं जर एखाद्याला वाटू लागलं असा प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण झाला तर ही दोघं जी आहेत ही दोघं त्याचं उत्तर द्यायला पुढे येतात आणि ज्यांना वेदांत म्हणजे माहीत नाही, जे धर्मशास्त्राचे प्रवर्तक आहेत, ज्यांना वेदांत म्हणजे माहीत नाही, जे व्यवहारामध्ये मग्न आहेत, अशा लोकांनी वेदांताची उत्तरं दिल्यामुळे मग सगळा गोंधळ उडून गेलेला आहे आणि मग आपल्यासारख्या सर्वांची फारच याच्यामध्ये अडचण निर्माण होते। या ठिकाणी आपण हा जो अभ्यास करतो आहोत असा हा भ्रम जो आहे तो उत्कृष्ट भ्रम काय आहे हेच खरं तर पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की साक्षीवर जीवत्वाचा आरोप करणे हाच खरा तर भ्रम आहे, हाच खरा तर मोठा अवभास आहे। परंतु तो आपल्या आचरणामध्ये नित्य आहे आणि आचरणामध्ये नित्य असून तो बाकीच्यांनी दृढ ठेवलेला आहे। त्याच्यामुळे आता ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं हा मोठा प्रश्न निर्माण होतो। तर हा जो भ्रम आहे या भ्रमातून बाहेर पडणं, साक्षी आणि जीवत्व, साक्षी आणि जीव यांच्यातला भेद लक्षात घेणं, हा भेद लक्षात घेण्यासाठी आवृत्तो तू विनष्टायाम या दुसऱ्या चरणाचा उपयोग आहे किंवा या चरणामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला आवरणाचा नाश करणे गरजेचं आहे। तर आवरणाचा नाश कसा करावा हा पुढे प्रश्न निर्माण होतो। परंतु या ठिकाणी मात्र आवरणाचा नाश झाल्यानंतर
जीव आणि साक्षी यांच्यामधला भेद स्पष्ट होतो असा सरळ सरळ अर्थ केलेला आहे. असा सरळ सरळ अर्थ आपण त्याचा पाहू शकतो, विचार करू शकतो. परंतु आपण त्याचा थोडासा अजून विचार सखोल करत आपण हा विचार करतो आहोत की नक्की ते आवरण नष्ट कसं करणार, नाही का. तर ते आवरण नष्ट करायचा हा तर विषय आपल्याला या दुसऱ्या चरणात लक्षात येतोच. आता आवरण नष्ट करणे म्हणजे झाकलेली गोष्टी उघड करणे असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. एकदम शास्त्रीय दृष्ट्या विचार करू लागलो तर आवरण नष्ट करणे म्हणजे स्वला आपण जे भगवंत मानत नाही, स्वला आपण जे ब्रह्म मानत नाही ते नष्ट करणे. कारण स्वला न जाणणे म्हणजेच आवरण, स्वला स्वरूपाने न ओळखणे हेच आवरण. मग स्वला स्वरूपाने ओळखायचं हे झालं आवरणाचा नाश. पण आता हा असा विषय जरी लक्षात घेतला तरी तो कसा करणार हा मोठा प्रश्नच पडतो. म्हणून आपण त्याचा काय करतो आहोत, अभ्यास करतो आहोत की नक्की हे आवरण घालवायचं म्हणजे काय करायला लागेल. तर आवरण घालवायचं म्हणजे आवरण शब्दाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे की आवरण म्हणजे झाकून ठेवणे, झाकणे. म्हणजे झाकलेलं जे आहे ते उघड करणे. काय झाकलंय असा मोठा प्रश्न आहे, नाही का. झाकलंय काय आणि झाकलंय कोणी असे दोन भाग आहेत. एक गोष्ट काय झाकलंय, दुसरं काय कोणी झाकलंय. काय झाकलंय, साक्षी झाकलेलं आहे, नाही का, म्हणजे स्वस्वरूप. झाकलंय काय, साक्षी. कोणी झाकलाय आणि कशाने झाकलाय असं एवढा प्रश्नच आहे, नाही का. तिसरा एक प्रश्न करायला काय हरकत नाही. कोणाला, कोणी आणि कशाने, तीन प्रश्न आहेत आपले. कोणाला झाकलंय, कोणी झाकलंय आणि कशाने झाकलेलं आहे. तो कोणाला झाकलंय, साक्षीला झाकलंय. कोणी झाकलंय आणि कशाने झाकलंय. कोणी झाकलंय, जीवाने झाकलंय. आणि कशाने झाकलंय हा मोठा प्रश्नच आहे, नाही का. कारण झाकलंय का कोणाला हे जरी कळलं तरी कोणी झाकलंय आणि कशाने झाकलंय याच्यावर तर सगळा खेळ आहे. कारण कोणी झाकलंय म्हटलं की त्याच्या आपण पाठी लागणार आणि कशाने झाकलंय म्हटलं की ते घालवणार. आता जीवाने झाकलंय असं म्हटलं, कशाने झाकलंय म्हटल्यानंतर अज्ञानाने झाकलंय म्हटलं की आपण अज्ञान घालवणार. पण अज्ञानाचा एक भागच आवरण आहे, त्याच्यामुळे नक्की कशाने झाकलंय हे कळावं लागेल. तिथे जीवत्व असा शब्द आहे, जीवत्वाचा आरोप आहे असा शब्द आहे. आता जीवत्व जेव्हा शब्द आला तेव्हा त्या जीवत्व या शब्दामध्ये दोन भाग येतात. एक म्हणजे जीव आणि एक जीवत्व असं दोन भाग. जीव आणि जीवपणा. जीवपणा हा जीवाला असतो. साधारणपणे जरी आपण जीवत्व म्हणजे जीव असं म्हटलो तरी सुद्धा जीवत्व हा जीवाचा असतो किंवा जीवपणा हा जीवाचा असतो. ज्याला जीवपणा असतो त्याला जीव म्हणतात. असं खरं तर त्याचा थोडा सूक्ष्म विचार करायला काही हरकत नाही. म्हणजे जीव आणि जीवपणा, माणूस आणि माणूसपणा यात फरक असतो, नाही. ज्याला माणूसपणा असतं त्याला माणूस म्हणतात, ज्याला दया असते त्याला दयाळू म्हणतात, आहे की नाही. म्हणजे तसं ज्याला जीवपणा आहे, ज्याला जीवत्व आहे त्याला जीव म्हणतात. म्हणजे खरं तर दोघे अभिन्न आहेत, दो भिन्न नाहीत. पण तसं पाहिलं तर तो धर्म आहे त्याचा. जीवत्व हा त्याचा धर्म आहे, जीवत्व. आणि जीवत्वामध्ये काय काय येतं याचा आपण विचार केलेला आहे. स्थूल सूक्ष्म देहाचे सगळे धर्म या जीवाचे असतातच. तो जीव या धर्मांना आपले म्हणतो, म्हणून त्याला आपण जीव असं म्हणतो. त्या धर्मांना तो स्वीकारतो म्हणूनच त्याला जीव असं म्हणतो. नाहीतर तो जीव नाही. तो जीव नाही, नाहीतर मग कोण आहे, साक्षी. म्हणजे झाकणारा जो आहे तो कोण आहे, झाकणारा जो आहे तो कोण आहे, कोण आहे झाकणार. मग आता कोण होता तो जीव. आता तुम्ही सांगितलं जीव कोण आहे. खरं नाही काढला तर जीव हा साक्षी. म्हणजे खरा कोण आहे तो, साक्षी. म्हणजे झाकणारा कोण आहे, साक्षीच आहे. झाकणारा साक्षी हे कळण्यामध्ये अनंत जन्म जातात. कारण जिथपर्यंत वाटतं झाकणारा जीव आहे तिथपर्यंत प्रवास वेगळा आहे. म्हणजे जिथपर्यंत वाटतं राम देशपांडेने गुन्हा केलाय तिथपर्यंत पकडणार कोणाला, मागं कोणाचे लागणार, राम देशपांडेच्या पाठीमागे लागणार. गुन्हा जर राम देशपांडेने केलाय तर पकडायचं कोणाला, राम देशपांडेने पकडायचं, नाही का. तसं जिथपर्यंत वाटतंय जीवाचं झाकणं आहे, जीवाने झाकलंय तिथपर्यंत जीव झाकणं काढायचं कोणाचं, जीवाचं, नाही का. तिथपर्यंत तेच करावं लागेल. ज्याने गुन्हा केलाय त्यालाच पकडावं लागेल, त्याला शिक्षा द्यावी लागेल, नाही का. मनाने गुन्हा केला तर मनाला शिक्षा पाहिजे.
हाताने गुन्हा केला तर हाताला शिक्षा पाहिजे, ज्याने गुन्हा केला त्याला शिक्षा पाहिजे ना. तसं जीवाने जर झाकलं असेल तर जीवाच्या पाठीमागे लागलं पाहिजे या प्रक्रियेमध्ये. आणि म्हणूनच जास्तीत जास्त लोक खरं तर जीवाच्या पाठीमागे लागतात. एवढे लोक हुशार थोडी झाले, एवढे लोक हुशार नाही झाले. लोक हुशार केवढे आहेत, केवढे हुशार आहेत लोक. झाकलंय कोणी असा जरी प्रश्न आला, हा नकळत प्रश्न आहे, तो काही कळतपणे प्रश्न नाहीच. हा मुळे त्याला फक्त आपण उघड करतोय. खरं हे वागण्यामध्ये आपण जो काही परमार्थ करतोय ते कोण करतोय असा विचार करतो. परमार्थ करतो, आता परमार्थ करणे म्हणजे मग काही असू दे, त्यामध्ये इथपर्यंतचा परमार्थ जरी असला तरी परमार्थ करतोय म्हणजे कोण करतं असं जर प्रश्न केला तर आपण कोण करतोय म्हणतो. एवढं कुठं लांब गेलं, एवढं नाही करत आपण. भुजबळ महाराज परमार्थ करतात असं म्हणतात ना. म्हणजे वागण्यात काय, स्थूल देहावर आरोपित नाम तो परमार्थ करतोय. आणि हे बोलण्यात नाहीये, हे वागण्यात आहे आणि ते दृढ आहे. मग जीवाने झाकलंय का भुजबळ महाराजने झाकलंय? म्हणजे कुठं आलोय आपण? म्हणजे खरं काय आहे, झाकलंय कोणी, पण ते कळणं लांब आहे. जीवाने झाकलंय हे सुद्धा कळणं लांब आहे. मनाने झाकलंय का बुद्धीने झाकलंय ते कळणं सुद्धा लांब आहे. चित्ताने झाकलंय का कशाने, अहंकाराने झाकलंय हे कळणं सुद्धा लांब आहे. ज्ञानेंद्रियाने झाकलंय का कर्मेंद्रियाने झाकलंय हे कळणंही लांब आहे. स्थूल देहाने झाकलंय का त्याच्यावर आरोपित केलेलं धर्माने झाकलंय हे कळणंही लांब आहे. त्याच्यामधल्या कुठल्या तरी एकाला धरून याने झाकलंय असं वाटतं. म्हणजे एखाद्याला बऱ्याच काळ कळतच नाही की परमार्थ कोण करणार. मग ब्राह्मण असलेला, ब्राह्मण आहे, मी ब्राह्मण आहे, मग तो परमार्थ करतो ब्राह्मण. मग ब्राह्मण परमार्थ करतो, क्षत्रिय परमार्थ करतो. मग पुढे गेल्यानंतर त्याला लक्षात येतं की अरे नाही, यांनी परमार्थ करायचा नसतो, परमार्थ मन बुद्धीने करायला पाहिजे. मग बुद्धीच्या द्वारे म्हणजे बुद्धीला धरतो मग. आणि मग तो म्हणतो काय ब्राह्मण क्षत्रिय असं काही नसतं असं तो म्हणायला. कधी, जेव्हा तो आतमध्ये जातो. जोपर्यंत बाहेर असतो तिथपर्यंत ते सगळं मांडतो तो, त्याला दृढपणे ते धरून चाललेला असतो की ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, असं आहे तसं आहे, हे सगळं धरून चालतो. आणि ह्या सगळ्याला धरणं हे झाकण आहे. तो कशाला धरतो? जीव जो आहे तो जीव मुळात खरा साक्षी आहे. हा साक्षी जो आहे तो जीवत्व स्वीकारतो. जीवत्व स्वीकारतो म्हणजे जेव्हा जीवत्व स्वीकारेल तेव्हा जीव होतो. जीवत्व स्वीकारल्याशिवाय जीव होणार नाही. मुळात साक्षी हा जीवत्वाच्या स्वीकारानेच जीव झालाय. मुळात तो साक्षी आहे. पण तो जेव्हा का जीवत्वाचा स्वीकार करतो तेव्हा नक्की काय स्वीकार करतो हा महत्वाचा आहे. आणि ज्याचा ज्या स्वीकार करतो ते आवरण आहे त्याचं. स्वीकार केलाय म्हणजे काय केलं? मग ते कोणी झाकून घेतलंय स्वतःला? त्यानेच स्वतःला झाकून घेतलंय. आता साक्षीने झाकून घेतलंय असं म्हणणं एकदम पटत नाही, एवढा लगेच विचार होऊ शकत नाही. हे परमार्थ करायला कोण चाललं असं जर विचार केला तर मी चाललो असं म्हणतात. पण मी कशाला समजतात? ते शरीराला समजत. शरीराला किंवा शरीरावर आरोपित केलेल्या धर्मांना त्याला मी समजून अख्खा आयुष्य परमार्थ करतो प्रत्येक जण. एवढी मोठी चूक करून किती मोठा परमार्थ केला तरी काय होणार आहे ना? काय किती मोठा परमार्थ केला, उत्कृष्ट परमार्थ केला तर काय होईल? काही नाही. कारण तो मुळात समजतो कोणाला? मी ज्याला मी समजतो तेच त्याचं झाकण आहे, तेच त्याचं आवरण आहे. ते उघड करावं लागेल ना, त्याला उघडावं लागेल. उघडावं म्हणजे काय करावं लागेल? आवरण नष्ट करणे म्हणजे काय करायचं नाही. आवरण म्हणजे झाकणं आणि नष्ट करणं म्हणजे उघडणं, खुलं करणं, नाही का? तर आपण स्वतःला ब्राह्मण समजतो, हे काय आहे? हे आवरण आहे, हे झाकण आहे. ते उघड करायला पाहिजे म्हणजे स्वतःला ब्राह्मण समजायला नाही पाहिजे. मग काय समजू असं एखादा प्रतिप्रश्न करू शकतो ना. बरं, मग हे सगळं मी नाही समजलं तर मग जगात जगणार कसा? झालं का नाही? म्हणजे पुन्हा कुठे येऊन बसला? तिकडे. म्हणजे पुन्हा त्याला त्याची काळजी लागली, त्याला जगाची काळजी वाटणं, ह्या सगळ्याची काळजी वाटणं, हाच त्याच्यासाठी पुन्हा आवरण झालं. शास्त्रात असं काही सांगितलेलं नाही की स्वतःला ब्राह्मण समजा, क्षत्रिय समजा, काही सांगितलेलं नाही. कर्तृत्व, भोक्तृत्व, अहम, मम हे काहीच घ्यायला सांगितलेलं, हे काहीच नाही सांगितलेलं, नाही का? हे फक्त आपल्याला माहित आहे, पण आपण ते आचरणात काय ठेवलेलं आहे हे महत्वाचं. आपल्या आचरणामध्ये काय, आपण काय समजतो स्वतःला? झाकून घेणारा कोण आहे? परमार्थ करणारा कोण? हा जो प्रश्न आहे हाच महत्वाचा आहे. कशाने झाकलं? त्याला जे काही समजतो त्यानेच झाकलंय. स्वतःला जे समजतो त्यानेच झाकलं गेलंय. काय समजतो आपण स्वतःला? मग आता आपण स्वतःला जे समजतो ते हटवणं कसं शक्य आहे हे त्याला प्रयत्न करावा लागेल. त्याला काय करावं लागेल? प्रयत्न करायला. तो प्रयत्न जो आहे तो कोणाला करावा लागेल? आपल्याला करावा लागेल. दुसऱ्याला करता येणार नाही. तो आपल्यासाठी दुसरा काहीतरी प्रयत्न करू शकत नाही. काही गोष्टी दुसऱ्यासाठी आपल्याला करता येतात, पण काही गोष्टी स्वतःलाच कराव्या लागतात. तर ही जी गोष्ट आहे, ही जी समज आहे, ही समज काढणे म्हणजे परमार्थ आहे. स्वतःला काय समज, मग हे कुठल्या प्रक्रियेने निघेल? याला काही प्रक्रिया आहे का? तर या प्रक्रिया ज्या आहेत त्या सगळ्याच पचनी पडतील असं नाही.
ज्या कुठल्या प्रक्रियेने निघेल ते निघेल त्याने बघा, नाही का. ज्या कुठल्या प्रक्रियेने निघेल त्या प्रक्रियेने काढता आलं पाहिजे, पण ते काढता आलं पाहिजे. ते काढणे हाच खरं तर परमार्थ आहे. झाकलेलं आवरण नष्ट करणे हाच खरं तर परमार्थ. साक्षी हा असा आहे, साक्षी हा तसा आहे, जीव असा आहे, जीव तसा आहे, या नुसत्या अभ्यासाने काही होणार नाहीये. ते फक्त आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पुस्तक वाचले की सगळ्यांना कळतं की साक्षी निर्गुण निर्विकार निष्प्रपंच निष्कलंक आहे आणि जीव जो आहे तो करता भोगता आणि अजून बराच काय काय. हे किती वेळा वाचलंय तुम्ही? त्याने काय झालंय? काय झालेलं नाही, फक्त माहीत झालं. माहिती पलीकडे काही होत नाही. त्याने करायचं कसं, पुढे काय करायचं, होणार कसं ते, नाही का. कारण आपण मुळात व्याज फेडत बसलोय, मुद्दल तसं ठेवलंय आणि व्याज प्रत्येक महिन्याला वाढतच जातं आणि व्याज भरल्याचा आनंद आहे, मुद्दल जागेवर आहे. त्यामुळे व्याज भरण्यामध्ये धन्यता मांडणाऱ्यांना काय म्हणावं, नाही का. आपण काय करतोय, आपण पूर्वी केलेल्या पापाचं क्षालन करतोय आणि बरं वाटतं आपल्याला आणि पुण्य उत्पन्न करतो आणि ते पुण्य उत्पन्न झालं की मग पाप काय परत बंद पडलेलं आहे का? नाही, ते पुन्हा चालू होतं. मग पुन्हा पापाचा भाग लक्षात आला की पुन्हा पापक्षालन पुण्य उत्पत्ती, पापशालन पुण्य उत्पत्ती, पापक्षालन पुण्य उत्पत्ती. अनंत जन्म हे करत आलो, त्याच्या पलीकडे काही केलेलं नाही. शुभ आणि अशुभ, चांगलं आणि वाईट, धर्म आणि अधर्म, धर्म अधर्माचे टवाळ, दावी अज्ञान जे का मूळ, म्हणजे त्या अविद्येने त्या आवरणाने दावलेले आहेत, त्यामुळे आलेले आहेत ते सांडूनी त्याची सकळ धर्मजात. त्या आवरणाला घालवायचंय म्हणजे काय करायचं नक्की, जो परमार्थ करतोय तो कोण आहे नक्की आपल्याला पहिलं शोधायचं. का करतो परमार्थ, कोण आहे परमार्थ करणार, हा पहिला शोध घ्यायचा आपल्याला. तर कोणी परमार्थ करायचा नाही हे ठरवून घ्यायचं. पहिल्यांदा काय करायचंय, अयोग्य व्यक्तीने परमार्थ करायचा नाही. अयोग्य जो कोणी असेल त्याने परमार्थ करायचं नाही. शरीराने परमार्थ करत राहिला म्हणजे ह्याला रोज 3 टाइम आंघोळ घाल, स्नान संध्या म्हणतात ना, ह्याला 3 टाइम आंघोळ घाल, ह्याला चांगलं सोळं नेसव, हे सगळे प्रकार, गंध लाव. बघितलं तुम्ही असे प्रयोग, बघता का नाही? इकडं गंध लाव, इकडं लाव, इकडं लाव, सगळ्या अंगाला फास. शरीराला परमार्थ करायला होतं म्हणजे ते गुन्हेगार कोण आहे, त्यांचा शरीर हे गुन्हेगार आहे. म्हणून त्याला मग सजा येते परमार्थ करण्याची. अधिक व्यवहार आणि ते बाकीचं आहेच, मी तुम्हाला आधी सांगितलं. ते काही धर्म जे आहेत ते शरीर ते बंद पडतात. काय व्यवहार म्हणजे त्याचे जे शरीराचे धर्म आहे ते बंद होतच नाहीत, नाही का. त्याने आंघोळ केली म्हणजे पुन्हा शरीराचा वास येणार नाही असं नाहीये, गंध लावला म्हणजे पुन्हा शरीर खराब होणार नाही असं नाहीये, नाही का. पुन्हा ते सगळं होणारच, म्हणजे त्याचे धर्म चालूच राहतात. पण हा त्याला कामाला लावतो, म्हणजे व्यावहारिक गोष्टी त्याला सांभाळत राहणे, अधिक याला परमार्थाला लावणे. जसं स्थूल शरीराला परमार्थाला लावतो म्हणजेच नकळतपणे तो काय सिद्ध करत असतो, गुन्हेगार कोण आहे, झाकून टाकणारा कोण आहे, ते शरीर आहे. किंवा राम देशपांडे आहे ना, राम देशपांडे परमार्थ करतात असं लोक म्हणतात सगळे जगातले. आणि हे पण काय म्हणतात, हो मीच परमार्थ करतो. म्हणजे आपला दृढ भाव आहे परमार्थ कोण करतं, राम देशपांडे, मी म्हणजे राम देशपांडे. आणि जग पण काय म्हणतं, फार महाराज पारमार्थिक माणूस आहे बरं. त्यांना मी म्हणतो तुम्हाला कधी कळलं, म्हणजे मी पारमार्थिक आहे तुम्हाला कधी कळलं, कसं काय कळलं परमार्थिक, नाही का. मोठा प्रश्नच आहे का नाही. राम देशपांडे परमार्थिक असावेत काय? राम देशपांडे हे पारमार्थिक वस्तू नाहीये, पारमार्थिक नाहीच आहेत. राम देशपांडेने परमार्थ करणं शक्यच नाहीये. शरीराला परमार्थ करणं शक्य नाही, हे कळलं पाहिजे. म्हणजे शरीराच्या परमार्थामध्ये लोक गुंतत नाहीत. नाही तर लोक या शरीराच्या परमार्थामध्ये गुंतलेले आहेत. ह्याला असंच ठेव, त्याला तसं ठेव, असंच पेहराव घाल, याला असेच गंध लाव, असंच माळ घाल, असंच बुक्का लाव, असंच कर तसंच कर. हे सगळं इतकं नियम आहे त्याला, आणि हे सगळे नियम चुकीचे आहेत असं म्हणायची कोणाची तेवढी डेअरिंग नाही कोणाची. कारण की लोकांना ते खरं वाटतंय, डेअरिंग नाही, धैर्य का नाहीये, ते खरं वाटतंय आणि त्यानेच झाकले गेलेत. कशाने झाकलेत, ते कारण आहे झाकायला. आता एखादा जर असा पेहराव करत नसेल, गंध लावत नसेल, माळ घालत नसेल, मग तो जो आहे तो पण तुम्ही म्हणाल की असा समानच वाटतोय आपल्याला, मग नाही का, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे. नाही, तो तर फार त्याच्यापेक्षा खाली आहे. तो न करणार आहे आणि हा करणार आहे, पण दोघंही भ्रमातच आहेत ना. एक संवादी भ्रमात, एक विसंवादी भ्रमात आहेत. माळ न घालणारा हा विसंवादी भ्रमात आहे आणि माळ घालणारा हा संवादी भ्रमात आहे, नाही का. म्हणजे नुसता प्रपंच करणारा राम देशपांडे जो आहे तो विसंवादी भ्रमात आहे, आणि परमार्थ करता करता प्रपंच करणारा असू दे किंवा परमार्थ करणारा असू देत, हा संवादी भ्रमातला आहे. म्हणजे कोणी असू देत, परमार्थ काय होतोय,
कुठे राहतोय? झाकणावर राहतोय, आवरणात. म्हणजे आपलं अख्खं आयुष्य आपण जो परमार्थ करतो ते नक्की कोण करतोय हे आपण ठरवून ठेवलेलं आहे. आणि तेवढेच करतात परमार्थ. आणि बदलत राहतं थोडंफार जास्तीत जास्त. काय होतं, आतमध्ये कुठेतरी जातं. आणि मग ह्याच्यामध्ये जर कुठे आपण ज्याच्यावर दृढ आहे त्याला जर कोणी धक्का लावला तर मग आपल्याला सहन नाही होते. म्हणजे तुम्ही परमार्थ करताय असं शरीराला मी समजून तुम्ही परमार्थ करताय असं जगाला कळलं, आणि जर तुमचं पण तसंच म्हणणं असेल की नाही मी परमार्थ करतोय, आणि जर कोणी म्हटलं अरे तुम्ही परमार्थ करत नाहीत असं म्हटलं तर राग येतो मग, नाही का? कारण आपण तसं समजत असतो. आपण समजत असतो की हा म्हणजे मी आणि परमार्थ करतोय. आणि एखाद्याने जर आपल्याला डिवसलं तर नाही म्हटलं तुम्ही परमार्थ करत नाही, तर मग मात्र काय होतं, म्हणजे त्याने परमार्थ करायचा होता का नव्हता हा प्रश्न तर राहिला बाजूला, त्याच्या अहंकारामध्येच गुंतून जातो. म्हणजे सगळं राहतं बाजूला, नक्की करायचं कोणी होतं ते राहतं बाजूला. तर परमार्थ जो आहे हा परमार्थ करणं म्हणजे हा भ्रम घालवणं. हा भ्रम कोणी घालवायचा आहे, कोणाला हा भ्रम नक्की हे तर कळेल. घालू ना, भ्रम घालवायला काही अवघड नाही, पण भ्रम कोणी घालवायचा आहे आणि तो भ्रम कशाने निर्माण झालाय, म्हणजे झाकलंय तर कशाने झाकलंय आणि कोणी झाकलंय. एखाद्याने स्वतःच जर झाकून घेतला असेल स्वतःला तर त्याला काय करावं, आणि तो ते झाकणच उघडायला तयार नाही तर करणार काय. एखाद्याने स्वतःलाच जर आतमध्ये एखाद्या कपाटात बंद करून घेतलं ना, आतून कडी लावून बसला आणि आपण म्हटलं उघड उघड, तो म्हटला नाही मला यायचंय बाहेर पण मी कडी नाही उघडणार, तर तो बाहेर कसा येईल. एखादा स्वतःलाच जर झाकून कोंडून घेईल आणि मी उघडणार नाही असं म्हणेल तर तो बाहेर कसा येईल. कशाने कोंडलंय आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. कशाने कोंडून घेतलंय आपण, झाकून कशाने घेतलेलं आहे. मी आई आहे, मी बाप आहे, मी बायको आहे, मी नवरा आहे, हे सगळं जे आहे हे सगळ्यांनी आपण कोंडून घेतलंय स्वतःला. आणि ते आपण सत्यत्वाने आहोत आणि दृढ करतोय मरेपर्यंत तेच आहे आपलं, ते आपण सोडायला तयार नाहीये का नाही. ते महाराज जे सांगतात हे कानाला ऐकायला बरं वाटतं म्हणून ऐकलं, बस संपलं, तेवढाच विषय. त्याच्या पलीकडे काय नाही. आपण स्वतःला नवरा समजणं, बायको समजणं, आचरणात ते ठेवणं, समजणं फक्त नाही, ते आचरणात आहे आपल्या दृढपणे आहे. अशा प्रकारे जेवढे आपण जे गुंतून मम लावून घेतलेलं आहे त्या सगळ्यांनी तेवढ्या आतल्या कड्या लावल्यासारख्या. ती एक एक कडी कधी काढायची, कधी ते झाकणं निघायची, कसं काय कळणार, काय कळतच नाही. आणि बरं हे काही खरं नाही, हे बळच आहे. म्हणजे हे काय, हे बळच उडून घेतलेलं आहे दुखणं. हे काय असं नाहीये की आपल्याला कोणी दिलंय, बळच आपण बळेच झाला बद्ध. कोणी आपल्याला बद्ध केलेलं नाही, बळेच झाला बद्ध. मग आता महाराजांना जर म्हटलं की महाराज आमचं हे सगळं तुम्ही आता घालवा, आणि महाराजांनी जर मग काही एखादा शॉक दिला तर मग अवघड होईल का नाही. मग आधी म्हणायचंच नाही महाराजांना. त्यापेक्षा आपलं परमार्थक म्हणजे काय, धर्मशास्त्रामध्ये राहा, मस्त भजन पूजन छान 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 मस्त मस्त वाटतं, मनोरंजन, रेमट कहाणी बरं वाटतं तिकडे, ते करत राहा. कशाला विनाकारण ह्या स्वचा शोध आणि भगवंताचा शोध आहे, नाही का. आणि लोक ज्याला समजतात की आम्हाला भगवंताची, हे सगळे देवाधिक आहेत, हे सगळे मधले आहेत, हे 10 खरा देव नाहीये. ते ज्याची प्राप्ती लोकांना होते. बऱ्याच लोकांना असं वाटतं आम्हाला देव मिळाला, हे भेटला, ते भेटला, देवीचं दर्शन झालं, ईश्वराचं दर्शन झालं. हे सगळे जे आहेत हे देवाधिक, हे सगळे खालचे आहेत, हे खरे देव नाहीत. खरा देव जो आहे तो त्रिलोकाला अधिष्ठान असलेला देव आहे. सगळे ज्याला भसतात तो वेगळा आहे, तो साक्षी आहे. तो जो साक्षी आहे तो साक्षी, त्या साक्षीच्या नादी लागलं पाहिजे. कारण मध्येच काय होतं, हे आपल्याला कोणीतरी फितवतं, काय सांगतो हा देव आपल्याला भजन तरी केलं तर त्याच्यातूनच आपल्याला आनंद मिळतो, त्याच्यातूनच आपल्याला लक्षात येतंय. काय लक्षात येतं, काही लक्षात येत नाही. तेवढ्या पुरतं गंमत वाटते, बरं वाटतं, सात्विक आनंद आहे तो फक्त, त्याच्या पलीकडे काय नाही. त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर काय करावं लागेल, आवृत्तो तू विनष्ठाय. उत्तर काय आहे, कसं करायचं हा प्रश्न आहे. आवृत्तो तो विनष्ठायाम, कसं करणार, कसं करणार. तर जे झाकण आहेत ती काढायचीत ना. तर झाकण काय आहेत, म्हणजे झाकलंय कशाने आणि कोणी झाकून घेतलंय. झाकून घेतलंय जीवाने, पण जीव आहे साक्षी, साक्षीच जीव झाला, जीवच पुढे बरंच काय काय झाला, नाही का. म्हणजे स्थूल देहावर आरोपित केलेल्या धर्मापर्यंत तो बरंच काय काय झाला. मग हे सगळं जे आहे हे त्यानेच स्वतः सोडलं पाहिजे. तुम्हाला म्हटलं तुम्ही नवरा नाही म्हणजे तुम्ही थोडीच ऐकणार आहे मी नवरा नाही, थोडीच म्हणणार आहे. तुम्ही ठरवलं मी नवरा कसा नाही हे शोधतो आता, तर तुम्ही कळून घेणार, मग तुम्ही सुटले ते. मी नवरा कसा नाही, मी बायको कशी नाही हे शोधायला पाहिजे. सांगितलं जरी शास्त्राने असलं, महाराज जरी म्हणत असले तरी आपल्याला ते शोधावं लागेल ना. बरं आपल्या अनुभवात ते आणलं पाहिजे ना, आपण कसं नाहीये ते
शास्त्र जरी म्हणत असलं, महाराज जरी म्हणत असलं, महाराज कशाला ऐका, नका ऐकू, पण तुम्ही शोधा ना ते. शास्त्र म्हणतंय का तुम्हाला तुम्ही नवरात, ब्राह्मणात, क्षत्रियात म्हणतंय? नाही म्हणत आहे, कधीच म्हणत नाही शास्त्र. बरं, ज्या ठिकाणी म्हटलं असेल त्या ठिकाणी सगळं धर्मशास्त्र आहे. उत्तरशास्त्र असं काही सांगत नाही. उत्तर मीमांसेमध्ये असा विषयच नाही. उलट हे सगळे मिथ्या आहेत असं सांगितलं शास्त्राने. बरं, मग आम्ही मिथ्या समजतो असं जर कोणी म्हणत असेल आणि खरंच समजत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण खरंच समजत असायला पाहिजे. सत्यत्व आणि मिथ्यत्वाचा फरक त्याचा त्याला लक्षात आला पाहिजे. तर आवरण घालवणं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विचार करायला पाहिजे की एकदमच जे मी साक्षीच आहे, मी साक्षी नाही, हे आवरण प्रमुख आहे. मूळ आवरण म्हणतात त्याला. मी साक्षी नाही हे मूळ आवरण आहे. पण हे एकदमच कसं लक्षात येईल? हे एकदम लक्षात येत नाही. एखाद्याला लक्षात आला तर उत्तम अधिकार येतो, पण एकदम हे लक्षात नाही येत. म्हणून आपल्याला काय करायला लागतं, थोडंसं खाली यावं लागेल, नाही का? जीवाला परमार्थ करायला लावतो. मुळात जीवाला परमार्थ करायला लावतात काय? नाही. मी तर तुम्हाला कितीतरी वेळा सांगतो, पटवून देतो की जीवाला लोक परमार्थ करायला नाही लावत. जीव नाही परमार्थ करत, वेगळेच कोणीतरी परमार्थ करा. पण जीवाला परमार्थ करायला लावणं हा सुद्धा मूर्खपणा झाला. कारण जीवाला परमार्थ करायला लावणं म्हणजे जीवाला स्वतःची ओळख करायला लावणं, म्हणजे जीवाला स्वतःची ओळख नाही असं मानणं आहे. म्हणजे हाच भ्रम आहे. त्याचा स्वीकार केला ना तो. जीवाला परमार्थ करायला लावणं म्हणजे तो साक्षी नाही हे पहिलं मान्य करणं आहे, नाही का? म्हणजे ती चूक आहे. म्हणजे ते सुद्धा एक आवरणच आहे. पण ते आवरण लगेच लक्षात येत नाही, ते घालवण्याचा लगेच कोणी प्रयत्न करू पण नाही. कारण काही लोकांना असं लगेच फार मजा वाटते तिकडं, तो गप्पा करायला मजा वाटते. हा गप्पा करण्याचा विषय नाही. हा पारावर बसून काय गप्पा ठोकण्याचा विषय नाही. हा विषय कसला आहे? हा अनुभवाचा विषय आहे. याच्यामध्ये अनुभव निर्माण झाला पाहिजे, अनुभव आला पाहिजे. त्या अनुभवासाठी काय करावं लागतं? इकडून सुरुवात करायला लागतं. तर आधी स्थूल देहाला चिकटलेले कोणी माझे नाहीत. स्थूल देह मुळात माझा नाही, त्याच्यामुळे याला चिकटलेले कोणी माझे नाहीत. या अनुभवाकडे गेलं पाहिजे. कोण काही म्हणू देत ना, कोणी काही म्हणेल, पण आपलं काय ना, आपलं काय आपण ठरवायचं. आपल्याला काय, कोणी आपल्याला काही म्हणेल, पण आपण आपल्याला ठरवायला पाहिजे आपण कोण आहोत. आपण कोण आहोत हाच प्रश्न आहे फक्त. प्रश्न काय आहे? आपण कोण आहोत? कोहम कस्तम कुत आयात, हाच प्रश्न आहे आपला फक्त, आहे ना? तर जिथपर्यंत आपण याला मी म्हणतो तिथपर्यंत याला चिकटलेले माझे होतात. आता याला मी नाही म्हटलं की याला चिकटलेले काय लगेच माझे नाहीत असं होत नाही. ते येतात आणि सांगतात कोणाचे येतून, ठीक आहे? ते आपल्याला पटवून देतील. काय करतील? ते आपल्याला पटवून देतील की हे काय आहे? आमचंच आहे, आमचंच आहे फक्त. हे कोणाचं आहे? अधिकार ह्याच्यावर कोणाच्या? आपला ज्याच्यावर खरा अधिकार नाही. आपण कर्मधर्म संयोगन याचे चांगला आणि वाईट भोगतो याच्याद्वारे. ह्याच्यावर आपलाही खरा अधिकार नाही, तो कर्माच्या अधीन आहे. हे कोणाच्या अधीन आहे? ह्याला जे काही आता भोगावं लागतं हे मूळ कर्म जे आपण केले त्याच्याप्रमाणे ते भोगावं लागतंय. हे सुद्धा आपल्या हातातच नाही राहिलं. आपल्या हातात काय? खरं बघितलं तर आता ह्याचं आपल्या हातात काय? काही नाही. मग याचं जर आपल्या हातात काही नाही तर हे लोक काय करतात? आमच्या हातात हे म्हणतात. आणि आपण पण म्हणतो हो. आपण काय म्हणतोय? हो म्हणतो आपण त्याला. आणि हो म्हणून आपण ते सत्यत्व दृढ ठेवतो. आणि परमार्थ कसला करतो? अभ्यास कसला करतोय? वेदांत. हे काही होत नाही. मुळात आतमध्ये दृढ करत चालणं गरजेचं आहे की हे शरीर माझं नाही आणि या शरीर माझं नसल्यामुळे याला चिकटलेले माझे नाहीत. जेव्हा यमदूत येईल तेव्हा आपल्याला ह्याच्यातून वेगळं करेल, तेव्हा ते आपल्याला शोधू शकत नाहीत. फारच कोण कृपा पात्र कोणीतरी एखादा असेल तर आपल्यापर्यंत येईल कदाचित, पण शक्यतो 99% कोणी येणार, 99.99% कोणी आपल्या पाठीमागे येणार नाहीये. पण आपल्याला त्यांचीच जास्त जवळीक वाटते आणि महाराज सांगतो त्याचं काही वाटत नाहीये. आचरणामध्ये काही नाही वाटत आहे आपल्याला. नुसतं तुम्ही बोलताय फक्त आम्ही श्रद्धा आहे, आमचं तर हे आहे, हे सगळं खोटारडेपणा आहे. ते काही खरं नसतं. आपल्याला जवळीक कोणाची वाटते? शरीराची आणि त्याच्याशी चिकटलेल्या लोकांची का या बोधाची? हा जो बोध आहे शरीर माझं नाही आणि शरीर माझं नसल्यामुळे याला चिकटलेले कोणीच माझे नाहीत, ते काही म्हणू देत. मग जगायचं कसं आम्ही? चालणार कसं आमचं? काय नाही, चालतं बरोबर. आपल्याला वाटतं असं, ठीक आहे ना? म्हणजे याचा अर्थ आपण सगळ्यांना सांगत सुटायचं नाहीये. आपल्याला काय ढोल ताशा लावून आपण जर सांगत सुटलं तर मग कठीणच होईल ना. हे आपल्याला शिकवायचंय. आपण हे दुसऱ्याला शिकवायचं नाहीये. बायकोला जाऊन शिकवायचं नाही की हे माझं नाही म्हणून तू पण माझी नाहीये. हे कशाला तिला शिकवत बसायचं? आपण आपलं शिकत राहायचंय. आपल्याला स्वतःला दृढ करत चालायचंय. ते तिला काय समजाय तो तिचा प्रश्न आहे, तो तिचा प्रश्न आहे. आपला प्रश्न आहे का?
हा प्रश्न आपला नाही. पण तुम्ही म्हणाल मग ती तर आपल्या पाठीमागे लागणार. आपण दृढ होत चला. जर लोखंड तापत राहिलं तर त्याच्यावरचं किडाळ, त्याच्यावरचा गंज आपोआप जातो. लोखंडाने तापत राहावं. तसं आपण बोध जो आहे तो दृढ करत चालावा. म्हणजे याला जे चिकटलेले सगळं तुटत जातं, तोडावं लागत नाही काही. सापाने फक्त अन्न पाणी ग्रहण करत राहिलं की कात आपोआप पडते, ओरबाडावी लागत नाही. ओरबाडली तर साप रक्तबंबाळ होऊन मरतो. तसं हे जे सगळं चिकटलेलं आहे, हे चिकटलेलं वढायला लागत नाही, तोडायला लागत नाही. काय करावं लागतं? आपण बोध दृढ करत चालला पाहिजे. आणि हा जो बोध आहे हा शास्त्रातून किंवा योग्य मार्गदर्शकाकडून लक्षात घेतला पाहिजे. आपल्याच मनाने नुसतं केलेले काही होत नाही. तुम्ही अशी पंढरीची वारी 1000 काय लाख वेळा करा, ज्ञानेश्वरीची एक काय 100 वेळा वाचा, नाही तर 1000 वेळा वाचा, त्याने काही होत नाही. होत नाही म्हणजे कारण आपला भाव मुळात चुकीचा आहे आणि आपला हेतू निराळा आहे, त्याच्यामुळे गोंधळ येतो. नाही तर त्याने सुद्धा होईल. पण तसं होत नाही. अनंत जन्म आपण हे साधनं करत आलोय. याला पर्याय सद्गुरूशिवाय नसतो किंवा योग्य शास्त्रातला योग्य बोध नीट लक्षात येण्याशिवाय पर्याय नाही त्याला. मग तो कसा तरी करून आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की या 2 देहांशी संबंधित काही असू देत, यांचा आपला काही संबंध नाही. जसं स्थूल आणि स्थूल देहाचे धर्म, तसं सूक्ष्म आणि सूक्ष्म देहाचे धर्म आहेत. पाप पुण्य धर्म अधर्म यांचा आपला काहीही संबंध नाहीये. यांचा संबंध मानला म्हणून तर स्वर्ग नरक लोकात फिरत आलोय आपण. आपण मग हे दिसतंय ते, आता दिसतंय ते, पण दिसत जरी असलं तरी वेदांत त्याला सांगतं की हे नाही. दिसतंय ना, पण आपल्याला आपल्या अनुभवात आहे ते. आता आपला अनुभव आहे. वेदांत शास्त्र त्याला मिथ्या म्हणतं. दिसण्यापुरतं आहे असं वेदांत. पाप कशापुरतं आहे? दिसण्यापुरतं आहे. पुण्य कशापुरतं आहे? दिसण्यापुरतं आहे. ते खरं नाही. खरं समजतो म्हणून गती आहे स्वर्ग नरकाची. जिथपर्यंत तुम्ही समजाल पाप आहे तिथपर्यंत नरक आहेच आहे. जिथपर्यंत समजाल पुण्य आहे तिथपर्यंत स्वर्ग आहेच आहे. आणि जिथपर्यंत हे 2 आहे तिथपर्यंत मृत्यूलोक टिकलेलाच आहे. म्हणून मुळात पहिल्यांदा पाप पुण्य या विषयातून बाजूला गेलं पाहिजे. कसलं पाप आणि कसलं पुण्य असं किती जरी महाराजांनी म्हटलं तरी पुढे आपण चिंतन संपल्यानंतर कसला विचार करणार आहे? हेच महाराजांनी सांगितलं चांगलं आहे का वाईट आहे, पाप आहे का पुण्य आहे. पाप आणि पुण्य हाच मोठा भ्रम आहे. काही पाप नाही, काही पुण्य नाही. काही पाप नाही आणि काही पुण्य नाही. कसलं पाप, कुठलं पुण्य, कोणाला, कुठला ब्राह्मण, कुठला क्षत्रिय, कोण, हा प्रश्न, हा विषय, हा प्रश्न निर्माण करता आला पाहिजे. एखादा म्हणला काय ब्राह्मण आहे का क्षत्रिय, कुठला ब्राह्मण आणि कुठला क्षत्रिय, त्याला जीभ बळायला लागते तेवढी ना, तेवढी ताकद लागते अंगामध्ये. का होतं लगेच म्हणताना, पण ते येऊ शकतं ना, येतं ना. अरे कसला ब्राह्मण आणि कसला क्षत्रिय, तसं कसलं पाप आणि कसलं पुण्य. दोष ओखदासी नाही. दोष कुठं आहे? दोष असेल तर मग औषध ना. मग कशाने नष्ट करायची, त्यासाठी साधनं असतील काही. कोणी काय सांगितलंय, कोणी काय सांगितलंय, ते करायचं असेल ते करा. मुळात दोष असेल तर क्षालन, पाप असेल तर क्षालन. पाप कुठलं आहे बरं? आता एखादा चांगलं, मग काही लोक म्हणतात नाही तुम्ही असं म्हटलं की मग लोक सगळी भरकटतील, स्वैर होतील. काही होत नाही, असं काही होत नाही. कारण सगळे एवढे काही डेअरिंगबाज नाहीत. कोणी धैर्य नाही कोणाकडे. मी काही जरी म्हटलं तरी कोणी काही तसं करणार, कारण ते सगळे आता घाबरून आहेत. कारण ह्यांच्या पाठीमागे एवढा मोठा गोंधळ आहे. हे इंद्रियांच्या पाठीमागे केवढा गोंधळ आहे. काही इंद्रिय काय अशी थोडीच आहेत. इंद्रिय अशी एकटीच येतोय. कोण आहे त्याच्या पाठीमागे? देवता आहेत. ते काय गप्प बसतील? तुम्हाला शिकवतीलच, ऐकवतीलच तुम्हाला. एखाद्याने जरी ठरवलं तरी ह्या देवता थोडी गप्प बसणार आहेत. त्याला सांगतीलच. ते महाराजांचं काय ऐकू नका, शास्त्राचं वेदांताचं काय ऐकू नका. आम्ही अनुग्रह करतो म्हणून चाललंय सगळं. नाही, तुम्ही केलं सगळं ठीक आहे आणि त्याच्यात आपल्याला बरं वाटतं. त्यांच्याशी घेणं देणंच काय आपल्याला? इथे इंद्रियाशी घेणं देणं नाही तर इंद्रियाच्या देवतेशी काय घेणं देणं आहे. त्यामुळे त्यांच्याशी कोणाशी घेणं देणं नसल्यामुळे त्यांच्या क्रियेशी तरी काय घेणं देणं आहे. मग ती क्रिया चांगली का वाईट, पाप का पुण्याशी काय घेणं देणं आहे. मग त्यांच्या कोप किंवा कृपा याच्याशी काय घेणं देणं आहे. आम्हाला त्याची कृपाही नको नाही, अवकृपाही नको, कारण त्याचा ना आमचा संबंध नाही. आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. जेव्हा हे सगळं लक्षात येईल तेव्हा स्थूल आणि सूक्ष्म देहाच्या पलीकडे जाऊ. नाहीतर आपलं मरण ह्याच्यातच आहे. कशात? मरताना पाप पुण्यात मरू नका. पुण्यात मेले तर स्वर्गाला जाल आणि पापात मेले तर नरकाला. याच्या पलीकडे काय होणार? पाप पुण्याच्या पुढे विचार करण्याची शक्ती शरीरात निर्माण करा. आणि हे पाप पुण्य जगात ह्याला आहे का त्याला हे शोधत बसू नका. आपला फक्त आपला विषय आहे. कोण काय सिद्ध करतो आपल्याला काही घेणं नाही. जगात लोक काही सिद्ध करत बसतील का नाही? आपण सगळ्यांचा विचार करत बसलो तर कोण काय म्हणतंय मताचं नाही. आपण काय म्हणतो, महाराज काय म्हणतात, शास्त्र काय म्हणतं, हे तिघांशीच घेणे देणं आहे. शास्त्र काय म्हणतो, आपण काय म्हणतो, महाराज काय म्हणतो, या तिघांची एक वाक्यता झाली की विषय संपला. मग जिथे एक वाक्यता होईल तिथे राहा. माझ्याकडे या असं सांगत नाही मी कधीच.
जिथे एक वाक्यता तुमची होईल, तुमची शास्त्र आणि सद्गुरू यांच्या तिघांची एक वाक्यता झाली, तो परमार्थ करता काय गती व्हायची ती होईल, नाही का. पण मी जे सांगतो हे सगळं शास्त्राच्या बाहेर काही बोलत नाहीये. शास्त्राने आपल्याला सांगितलंय का, उत्तर शास्त्राने सांगितलंय का कधी या सगळ्यांना आपलं म्हणायला? त्यांचा वापर करू नका असं सांगितलंय का? तेही सांगितलेलं नाही. पण आपलं म्हणायला पण सांगितलेलं नाही. वापर करणे आणि आपलं म्हणणे यात फरक आहे ना. बरं, आपलं म्हणणे आणि सत्यत्वाने आपलं म्हणणे यातही फरक आहे ना. म्हणजे मिथ्यत्वाने आपलं म्हणणे आणि सत्यत्वाने आपलं म्हणणे यात फरक आहे. काहीतरी एक तरी करा. सत्यत्वाने माझं म्हणू नका, मिथ्यत्वाने माझं म्हणता येत नसेल, सत्यत्वानेच होत असेल तर मग दुसरा काहीतरी उपाय करा. पण यांचा स्वीकार करायला काही शास्त्र हो म्हणत नाही. कशालाच, बरं, स्थूल आणि सूक्ष्म देह सकट त्यांच्या धर्मांना, है ना. आणि हेच मोठं आवरण आहे आपलं. हे पहिलं घालवलं पाहिजे. हे गेल्याशिवाय पुढे नाही, हे गेल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि आपण काय करतोय, हे आपल्यावर आरोप तर करतोच आहे. म्हणजे हे आपल्या आरोप म्हणजे झाकण, हे आपल्यावर आपण बळच आवरण घेतोय. बळच आपण आपल्याला काय समजतो, चांगला किंवा पापी किंवा पुण्य, बळच समजतोय आपण. दोन्हीपैकी एकच समजणार, त्याच्या पलीकडे काहीच समजणार नाही. आणि जिथपर्यंत दोन्हीपैकी एक समजणार तिथपर्यंत फिरावंच लागणार. एक तर स्वर्गाला जाणार, एक तर नरकाला जाणार. मग स्वर्ग उच्च लोक किंवा नरक नीच नरक लोक, असं कुठेतरी जाणार, त्याच्या पलीकडे कुठे जाणार. आणि मध्ये कधीतरी काकतालने येणे, मृत्यू लोकाला येणार, अशीच गती राहणार आहे. ही कशामुळे झाली? या सगळ्याला कारण काय आहे? या सगळ्याला कारण फक्त पाप आणि पुण्य आहे. बाकी काहीच कारण नाही, काही कारण नाही दुसरं. मग तुम्ही जिथपर्यंत दुसऱ्याचं पाप पुण्य सिद्ध करत बसणार आहेत तिथपर्यंत तुमचं पाप पुण्य तसंच राहणार का नाही राहणार? आपला उद्योग काय, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय उद्योग? खरं सांगा, काय उद्योग आहे आपला? उद्योगच आहे दुसऱ्याची पाप पुण्य शोधत बसणे, दुसऱ्याचं चांगलं वाईट, दुसऱ्याचं धर्म अधर्म शोधत बसणे. आणि त्याच्यामध्ये आपण महाराजांनाही सोडित नाही. बरं, ते जाऊ देत, त्यांचं शोधत बसले जाऊ देत, पण आपल्याला त्याच्यामुळे आपलं तसं राहिलं शिल्लक हे कुठं लक्ष देत नाही. म्हणून खरं तर आपल्याला दुसऱ्याकडे पाहायला वेळ नाही, अजिबात वेळ नाही. काय करतात ते त्यांचा प्रश्न आहे, ते भोगतील ना. चांगलं वाईट पाप पुण्य काय असेल त्यांचं ते भोगतील, आपल्याला काय करायचं. आता आपलंच आपल्याला पडलंय, नाही का. तुका म्हणे माझे पोटी बळकट दूषण. आपलेच आपल्याकडे दूषण मोठं आहे, ते घालवायचं का दुसऱ्याच्या जगाकडे बघावं, नाही का. निम्म वारकऱ्याचा वेळ ह्याच्यातच जातो, दुसऱ्याची उनी धुनी करण्यामध्ये. निम्म वेळ ह्याच्यात जातो. त्यानं मग काय वेळच कुठे आपल्याकडे हे करायला, नाही का. काहीच करायला वेळ नाही आपल्याला. मग लोक म्हणतात चला भजन करूया. भजन करायला आपण भजन करायला ज्याचं भजन करायचं त्याला ओळखल्याशिवाय त्याचं भजन कसं करावं असं ज्ञानदेव महाराज म्हणतो. म्हणजे आपण अडचणीत आहे का नाही, नाही का. म्हणजे पाप पुण्याचा गोंधळ संपवल्यासारखा वाटावा म्हणून साधन करायचं. साधनं कशाला करतात? पाप पुण्याचा गोंधळ संपवल्यासारखा वाटावा म्हणून साधनं करायची. आणि साधन संपलं रे, संपलं की पुन्हा पाप पुण्याच्या गोंधळातच आहे. आणि जेव्हा साधन करत होता तेव्हा तरी कुठे पाप पुण्याच्या पलीकडे गेला होता, नाही. म्हणजे एकूण जागा कुठे आहे आपली? तिथेच, एकूण तिथेच आहे. आपण कुठे गेलेलो नाही, त्याच ठिकाणी फिरतोय फक्त, गारका मारतोय, जागेवर घुमतोय. त्याच्यामुळे जीव, तुम्ही जो म्हटलं जीव, तो जीव काय लोकांना माहिती नाही. आपला प्रश्न काय होता? झाकण, आवरण कोणी घेतलं? तर जीवाने घेतलं. हे काही एवढं लोकांना माहिती नाही, म्हणजे आचरणात नाही दिसत तसं काही. तर हे तरी लक्षात यावं की कोणी घेतलंय आवरण? जीवाने आवरण घेतलंय. जीवाचं आवरण आहे. काय आवरण आहे? मी साक्षी नाही, हेच आवरण आहे फक्त. आवरण, जीवाचं आवरण फार मोठं नाहीये, शरीराचे आवरण फार मोठं आहे, सूक्ष्म देहाचे आवरण फार मोठं आहे, ते काढता काढता नाकी येऊ शकतात. पण जीवाचं आवरण फार छोटं आहे. काय? मी साक्षी नाही, मी ब्रह्म नाही, एवढंच आवरण आहे त्याचं. त्याला दुसरं काहीच आवरण नाहीये. आणि मग ते जर आवरण धरलं तर मग उरले हे जे खालचे जे आवरण आपण मगाशी विचारात घेतली ना, त्याला विक्षेप म्हणतात. तो आवरणाचा परिणाम मानला जातो. पण आपल्यासाठी ते आवरण तर माहीतच नाही, ही विक्षेपच आवरण झालंय. जर जीवाला मी ब्रह्म नाही असं म्हणणं लक्षात आलं की तो स्वतःला असं समजतोय, तर तेव्हा ते आवरण त्याला लक्षात आलं. आणि मग त्यावेळेस हे दोन देह, त्याचे धर्म जे आधी त्याच्यासाठी आवरण ठरत होते ते आता त्याच्यासाठी विक्षेप ठरतील. आणि मग जर तसं झालं तर हे विक्षेप असले तरी फरक पडत नाही. कधी? तेव्हा जेव्हा ठामपणे लक्षात येतं की आपण आवरण कसलं धरलंय. मी साक्षी नाही, मी देव नाही असं वाटतंय आपल्याला. आपल्याला वेळच कुठे आहे? आपल्याला नुसतं लोटांगण घालायची सवय आहे. एवढा वेळ कुठे आहे आपल्याला? जर प्रश्न आला, आपल्या पुढे जर प्रश्न निर्माण आला का अरे मीच देव आहे की काय, आपण पाया कशाला कोणाचे पडणार आहे? आपण तर दगडालाही लोटांगण घालतोय. इतके मूर्ख आहोत आपण.
त्यामुळे हे लक्ष देणं फार लांबची गोष्ट आहे बरं. जेव्हा एखाद्या वारकऱ्याला लक्षात आलं की मीच देव आहे, मीच देव आहे का, असा जरी प्रश्न आला तरी तो कुठं पाया पडेल का नाही शंका आहे. पाया का पडतो हे माहीतच नाही त्याला. तो स्वतःला काहीतरी या दोन देहामध्ये अडकून बसला, इथे येतो म्हणून तो लोटांगण घालतो. लक्षात, लोटांगण का घालतोय? कारण तो इकडे खाली आहे. आणि प्रश्न जेव्हा निर्माण होईल मी देव आहे का, मीच तो देव आहे का, जे काही तो मी तत्त्वम असी, जेव्हा तो अहम ब्रह्म अस्मी, तो मी ब्रह्म आहे का, हा प्रश्न जेव्हा निर्माण होईल, हा जेव्हा प्रश्न सतावेल, तेव्हा ते आवरण जे आहे, कारण ते लक्षात नाही येणार ना आहे का नाही आपण नक्की, आपण ब्रह्म आहे का, आपण या चराचराला अधिष्ठान देव आहे का, हा प्रश्न जेव्हा सतावेल तेव्हा आपण त्या जीवावर आहोत तिथे, तेव्हा ते आवरण आहे. आपल्याला तो प्रश्न आहे का? आपल्याला तो प्रश्नच नाहीये. आपल्याला वेगळे प्रश्न आहेत. आपल्याला प्रश्न आहे पाप कसं संपवायचं, आपल्याला प्रश्न आहे पुण्य कसं निर्माण करायचं. कुठले प्रश्न आहेत आपले? काय करणार? मग काही लोक तुम्हाला म्हणतात अहो तुम्ही पाप संपवा मग पुण्य मिळवा मग ते आपोआप कळेल. असं होऊ शकतच नाही. असं होऊ शकत नाही. ही फसवणूक आहे फार मोठी. इतकी मोठी भूल आहे जगामध्ये. ही मायेचा खेळा भुलवलंय हे सगळं. असं होऊ शकत नाही. मुळात हे पाप पुण्य आणि त्याचे धर्म पुढे सगळा जो खेळ सुरू झालाय हा मुळात त्या आतमध्ये मी देव नाही या एकाच आवरणाने सुरू झालाय. त्याच्यामुळे ह्या खाली किती कार्यामध्ये किती गोंधळ घातला तर काही उपयोग नाही. कारणाचा परमार्थ म्हणजे वेदांत असतो. कारण म्हणजे हे कारण आहे. आवृत्त म्हणजे आवरण. आवरण हे कारण आहे संसाराचं. पाप पुण्य हे संसाराचं कारण नाही. पाप पुण्य हा भोग आहे, कारण ते नाहीये. कारण काय? आवरण. पापाला कारण काय? आवरण. पुण्याला कारण काय? आवरण. आणि आपण कशात लटकलोय? कशात लटकलोय? पाप पुण्यात लटकलोय. आवरणाचा हिशोबच माहित नाही. आणि इथे लिहिले आवृत्त तो विनष्ट आहे. त्यांनी सांगितलं आवरण नष्ट करा. आपण काय नष्ट करतोय? खालचं सगळं काही नष्ट करतोय, काही बरंच काही करतो. आणि आपल्याला इतकं बरं वाटतंय. आपल्याला असं वाटतं काय परमार्थ केला आपण, जबरदस्त, फार मोठा परमार्थ केला सर. एखाद्याला नुसतं भजन जरी गाता आलं तर तो इतका खुश होऊन जातो. मग काय त्याला असं वाटतं काय चालीत जर गाता आलं समजा एखाद्याला, मी तर म्हणतो बेसूर असू देत ना तू, पण एखाद्याला जर सूर लावता आला चालीत बरोबर गायलं त्याने, त्याला असं वाटतं काय परमार्थ केला आपण. आणि जर चुकून जर ठेका चुकला, काहीतरी गडबड झाली तर सगळे त्याच्याकडे असे बघतात आणि त्यालाही असं वाटतं अरे काय गडबड, फार मोठा आपण गुन्हेगार आहोत. हा म्हणजे गुन्हेगार झालो आपण असंच वाटतंय. आणि मग तसं वाटलंय की मग आयुष्यभर तो कसं सुरात गाता येईल यासाठी प्रयत्न करत बसतो. हे एक उदाहरण आहे फक्त एक. अशा असंख्य गोष्टी, असंख्य आपलं जगणंच हे आहे. शेजारच्याला काय वाटेल, ह्याला काय वाटेल ह्यासाठी जगतोय आपण. जगणं कशासाठी? आपण कशासाठी जगतोय? भगवत प्राप्तीसाठी नाही. लोकांना काय वाटेल यासाठी परमार्थ करतोय आपण. कोणाला काय वाटेल यासाठी परमार्थ करणाऱ्यांसाठी हा मार्ग नाही. तुम्हाला काय करायचंय यासाठी हा मार्ग आहे. तुम्ही तुमचं ठरवा. आणि हे जे मी बोलतोय हे शास्त्रात शोधा. मी काही हे मनाचं सांगत नाही आहे. इथे काही लिहिलेलं नाही पाप पुण्य नष्ट करा म्हणून. पाप पुण्य तुझे मीच होईन असं ते भगवंत म्हणतात. तू मी काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष दे. साधू म्हणत असतात की तुझं पाप पुण्य माझ्याकडे दे, जाऊ दे. काय तुझं पाप पुण्य काय मोठं आहे ते दे मला आणि मी सांगतो ते ऐक. पण हा म्हणतो नाही, पण तुम्ही सांगता ते पाप आहे का पुण्य आहे? म्हणजे तुम्ही मला जे म्हणताय ते पाप आहे का पुण्य आहे? म्हणजे परत हा कुठं आला? फिरून फिरून तिथं झाला. काय त्या साधूचं डोकं चालायचं त्याच्या पुढे नाही का? साधू तरी त्याच्या पुढे काय डोकं लावणार? असे जीव आहेत भयानक सगळे, भयंकर खराब परिस्थिती. आवृत्तो तो विनष्टाया म्हटल्यानंतर आवृत्तो तो विनष्टायामच पाहिजे. आणि आवरण कुठे सुरू होतं? खरं आवरण कुठं आहे? खरं आवरण काय आहे? मी देव नाही. चराचराला अधिष्ठान असलेला देव मी आहे आणि तो मी नाही हे आपल्याला वाटतं. हेच आवरण आहे. ते घालवायचं आहे आपल्याला. ते घालवायचं नाही असं नाही, कारण ते आहे. पण आपण त्याच्यात रमलो का? ते राहिलं, ते पार बाजूला राहिलं. आपण कुठे आलो? कुठे आलो आपण? आपण पार वाळवंटात आलो, मिथ्या ठिकाणी आलो. वाळवंट म्हणजे मिथ्या ठिकाण, जिथे काही उगवत नाही, ज्याला काही फल नाही. वाळवंट म्हणजे फल नाही त्याला काय. मग कीर्तन असो नाही तर प्रातर्विधी असो, त्याला काही किंमत. वाळवंट म्हणजे वाळवंट, तिथं पिकत नाही काही नाही. वाळवंटात काहीच पिकत नसतं. तसं या दोन ठिकाणी काही पिकत नसतं. जे पिकताना दिसतं तो नुसतं गंमत आहे. पाप पुण्याचा पीक जे आहे
हे फक्त गंमत आहे, हे खरे नाही काही. हे सगळं काय, हे सगळं खोटं आहे. आता खरं काय वाटतंय, आता खरं काय वाटतंय? कारण अनंत जन्म आपण त्याला खरं समजून बसलो म्हणून खरं वाटायला लागलं. खरं वाटायला काय लागतं? पुन्हा पुन्हा त्याला हो 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 म्हटलं की खरं वाटणार आहे. खरं कधी वाटत असतं? मुरलंय ते आपल्यामध्ये भूत. हे भूत आपल्यामध्ये काय झालंय? मुरलंय. जगत प्रपंच खरा आहे, हे भूत आपल्यामध्ये मुरलेलं आहे, त्याच्यामुळे खरं वाटतं. आता ते उतरायचं म्हटलं तर काय करावं लागेल? ते खरं नाही, हे मिथ्या आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते मिथ्या हे लक्षात कधी येईल? आवरण गेलं तर लक्षात येईल. आवरण काय? मी ब्रह्म नाही, मी देव नाही असं समजतो, म्हणूनच साधनांच्या पाठीमागे लागला, म्हणूनच साधनांमध्ये मेला. अख्खं आयुष्य याच्यामध्ये आपलं संपून जाईल, जात आहे. कधी याच्यातून बाहेर पडणार? ठीक नाही, हा प्रश्न आपल्याला आपण विचारणं गरजेचं आहे. दुसऱ्यांना सांगू नका काही. मुळात दुसऱ्यांना सांगणं इतकं तुमच्यामध्ये अंगामध्ये बळ नाही, कोणाचीच अंगात नाही. माझे पण खरं नाहीये, पण आता मला बसवलंय म्हणून बोलावं लागतंय मला. नाही तर माझ्या अंगात तरी कुठलं आलंय बळ तुम्हाला शिकवणं इतकं? आणि मी मला शिकवण्यामध्ये व्यग्र आहे. आता त्याच्यामध्ये आता चाललंय, आपले नदी समुद्राकडे चालली तशी माझं चाललंय. आपल्याकडे वेळ नाही आहे ना, आपल्याला फक्त लक्ष कशावर द्यायचंय? आपण देव नाही हे आपल्याला का वाटतंय? शास्त्र जर म्हणते अहम ब्रह्मास्मी आहे, शास्त्र जर म्हणते तत्वमासी आहे, शास्त्र म्हणते आयम आत्मा ब्रह्म आहे, प्रज्ञानम ब्रह्म आहे, तर आपल्याला आपण पापीन पुण्यवान वाटतोय. हे कुठं फरक किती? हा कुठं कुठलंय? आपण कुठे चाललोय? किती आपल्यामध्ये तफावत आहे? करणार कसं? जे लोक मी बायको आहे नवरा आहे असल्यामध्ये फसून बसलेत, गुंतून बसलेत, त्यांना ही इकडं कधी कधी कळणार आहे हा विषय? वाचतील, ते ऐकतील, सगळं तुम्हाला माहिती आहे, अहम ब्रह्मास्मी माहिती आहे, तत्वमसी माहिती आहे, निष्प्रपंच निष्कलंक सगळं माहिती आहे, पण तुम्ही इकडे गुंतलेले आहात. याचा विचार करा. हे सोडणार कधी? तुम्हाला ते सोडणार नाहीत कोणीच. का सोडणार आहेत? देव देवता पण सोडणार नाही आहेत. कारण बृहदारण्यक उपनिषदामध्ये लिहिलेलं आहे, यांनी काय केलेलं आहे? हे त्यांना पशु आहेत आपण, त्यांचे आपण पशु आहेत. कोणाला वाटतं आपला पशु मारावा म्हणून? हे काय विनाकारण लिहिलंय उपनिषदामध्ये? म्हणून हे तरी सोडतील का आपल्याला? ते सोडत नाहीत. ते म्हणणारच तू पाप केलो, ते आपल्याला ऐकवतात बरं. आपल्या हातून आवाज येतो, तो कोणाचा असतो? तो त्यांचा असतो. चांगलं कर, हे वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे म्हटलं की मग चांगल्याच्या पाठीमागे लागतो. मग चांगलं कर, मग चांगलं करता करता परत वाईट काहीतरी करतो. काय होतंय? काय कर, काय होतंय कर, मग वाईट करतो. मग परत वाईट केलं की पुन्हा म्हणतो हे वाईट केलं, आता चांगलं कर. चांगलं आणि वाईट, चांगलं आणि वाईट हा गोंधळ. आणि त्या गोंधळामध्ये सुचतच नाही काही. कुठलं काय आलंय, आपण कोण आहे काय हा विषयच आपल्याला लक्षात येत नाहीये. कारण आपल्याला त्याच्यात त्यांनी फिरवलंय, नुसतं फिरवत राहा त्याच्यामध्ये. रात्रंदिवस आपल्या डोक्यामध्ये हाच किडा आहे की आपण चांगले आहे का वाईट आहे, पापी आहे का पुण्यवान आहे, असं आहे का तसं आहे. बस इकडेच खाली गोंधळ. मी ब्राह्मण आहे का क्षत्रिय आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, यांच्यामध्येच आपण इतके रममाण आहोत, इतके गुंतलेले आहोत की ह्याच्यापेक्षा पलीकडे विचारच नाही करू शकत. कधी म्हणजे याच्यापर्यंत पोहोचणार अहम ब्रह्मास्मी? का पोहोचेल? नाही, खरं सांगा, म्हणजे जागा झाल्यापासून झोपेपर्यंत ह्याच्या पलीकडे काय सुचतंय का? वाचताना वाचतोय आपण, पण ह्याच्या पलीकडे काय सुचतंय का? वाचताना वाचतो निष्प्रपंच निष्कलंक अहम ब्रह्म अस्मी, है ना? पण खेळ कुठे आपला? गुंतलोय कुठे? इकडे. त्याच्यामुळे हे सोडावं लागेल. त्याला धैर्य पाहिजे अंगामध्ये. काय पाहिजे? धैर्य पाहिजे. आणि हे धैर्य कोण निर्माण करेल? जगण्यासाठी धैर्य लागतं, व्यवहारात जगायला पण धैर्य लागतं. त्याच्यामध्ये काय नवल काय? धैर्य सगळीकडेच लागतं, व्यवहारातही लागतं. व्यवहारात जगण्यासाठी राजसी धैर्य लागतं, व्यवहारात कसंही जगण्यासाठी तामसी धैर्य लागतं, परमार्थाकडे धर्मशास्त्रात जगण्यासाठी सात्विक धैर्य लागतं, आणि वेदांतात असण्यासाठी शुद्ध धैर्य लागतं, शुद्ध सत्व लागतं, शुद्ध सात्विक धैर्य लागतं. हे शुद्ध सात्विक धैर्य आहे. हे काही गुणातीत होण्यासाठी शुद्ध सात्विक धैर्य अंगात उतरावं लागतं. पाप पुण्याच्या पलीकडे शुद्ध सत्वगुण असतो. हे काही विनाकारण काही नाही आहे. कारण एखाद्याला वाटेल की अरे आपण काहीतरी भलतीकडे चाललो काय, वाटलं तर हे सगळे अनेक लोक काम करत असतात. ठीक आहे. तुम्ही आता घरी गेल्यानंतर तुम्हाला थोडीच म्हणणार आहे की चांगल्या ठिकाणी तुम्ही जरा जाऊन आलेत बरं का, मस्त वाटतंय आम्हाला. ते म्हणा काय तुम्हाला काय उद्योग आहे का नाही? काही उठसूट आपले शुक्रवार चालली इकडं, बाणेरला शनिवार चालली इकडं, रविवार चालली तिकडं. तर महाराजांना काही काम नाही दुसरं. सकाळी आळंदी, संध्याकाळी कुठं तिकडं, त्यांच्या पाठीमागं तुम्ही आपल्या बावळटासारखे फिरताय म्हणतात ना, का नाही म्हणत?
म्हणजे कधी कधी म्हणतात का नाही. मग आता हे जर म्हणतात तर मग हे देव तर म्हणणार नाही. तो हे शरीर पण म्हणतं ना, अरे काय आपलं काय तर काय वय होय. शरीर म्हणतंय, माणसं म्हणतात, देवदेवाधिक म्हणणार, हे सगळेच म्हणणार आपल्याला, आहे की नाही. तर नाही म्हणणार. ते तर कुठेही गेलं की ओरड असतेच. ते कुठेही जा तुम्ही, काही करा, ओरड असतेच. आपण काहीही करू देत, आपल्यावर भुंकणारे अनेक आहेत. काही करा तुम्ही, काहीही चांगलं करा, वाईट करा, काही करा, भुंकणारे अनेक आहेत, आहे की नाही. आपल्याला यांच्याकडे बघायला वेळ नाही, हे लक्षात घ्या. आता मला बरेचसे लोक म्हणजे ही सगळी बरं लोक म्हणजे हीच फक्त नाही, आतमध्ये देवदेवता हे सगळा गोंधळ फार मोठा प्रपंच आहे. स्थूल सूक्ष्म प्रपंच, अनंत कोट ब्रह्मांडाचा प्रपंच आहे. कोण कुठे काय आपल्याला कसं जाळं फेकून बसतंय हे काही सांगता येत नाही, नाही का. पण आपल्याला ह्याच्यातून सावध राहावं लागतं. आपल्याला विचार करायला तर ह्यांच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. कोण काही म्हणेल, कोण कोणाच्या द्वारे काय येऊन आपल्याला काय आपल्यासाठी प्रगट करेल हे सांगता येत नाही. पण आपल्याला मात्र लक्ष ठेवायला पाहिजे आवरण काय, मी देव नाही कसा आणि मी देव आहे कसा. शास्त्र तर म्हणतंय मी देव आहे. शास्त्र आपल्याला देवापासून कधीही भिन्न मानत नाही. चराचराला अधिष्ठान असलेल्या देवापासून आपल्याला शास्त्राने कधीच भिन्न मानलेलं नाही. मात्र आपण या विषयाकडे दुर्लक्ष करतोय, दुर्लक्षित आहोत आपण, अजिबात त्याच्याकडे आपलं लक्ष आहे की नाही. ज्ञानदेवांनी अनेक ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे. खरं पाहिलं ते तूच आहेस, पण तसा तो जीवाला बोध पचत नाही, पचत नाही. तू त्याला तो सहन होत नाही आणि मग तो अशा या गोंधळामध्ये अडकून जातो. आपल्याकडे दोन विषय आहेत, एक म्हणजे कार्य आणि एक म्हणजे कारण. कार्यामध्ये परमार्थ करायचा का कारणामध्ये परमार्थ करायचा हा आपला वैयक्तिक विषय आहे, तो माझा विषय नाही. मी जर तुम्हाला हे बोलत असलो तरी तुमचा विषय आहे. पण कार्याचा गोंधळ धरून तुम्ही कारणाचा निकाल लावू शकत नाही, हे नक्की. कार्याच्या गोंधळात रममाण राहून तुम्ही कारणाचा विषय हाताळू शकत नाही. कार्याच्या विषयामध्ये रममाण राहून तुम्ही कारण म्हणजे आवृत्तो तो विनष्ठाया या ठिकाणी येऊ शकतच नाही. ते फक्त सुरू आहे, सुरू असू देत, त्याचा काही हे विषय नाही. आपल्या आतमध्ये जो अभ्यास आहे, बोध आहे, याचा जो विचार आपण करू लागलो तर आपल्याला फक्त एक आणि एकच विचार करणे, काय, आपण देव नाही कसे, का असं आपण समजतोय, का असं आपण समजतोय की आपण तो चराचराला अधिष्ठान देव नाहीये, का असं समजतोय आपण, हेच फक्त आपल्याला शोध लावायचं. का असं शोध लावायची वेळ आली, कारण शास्त्र म्हणतंय की तुम्ही ते देव आहात, ते तू आहेस. वेदांत, वेदाचा अंतिम निर्णय ते तू आहेस असा आहे आणि आपण तेवढंच उत्तर शोधायचे. का आपण ते मी नाही असं समजतोय, कारण तेवढंच आवरण आहे आणि त्या आवरणापोटी एवढा गोंधळ झालेला आहे. बरं, आपण हा गोंधळ मिटवण्यात रममाण आहे आणि मूळ आवरण तसं. पाप नष्ट कराल तर स्वर्गाला जाल, पाप नष्ट कराल तर कुठे जाल, पुण्य नष्ट कराल तर नरकाला जाल. म्हणजे पाप कमवाल तर नरक, पुण्य कमवाल तर स्वर्ग, आणि ह्याचं समसमान झालं तर मृत्यूलोक. किती काळ करणार आहे गोंधळ, हा गोंधळ किती काळ करत बसायचं. मग सांगा मला, काय पाप आहे काय पुण्य आहे, काय पाप आहे पुण्य काय, कुठलं पाप आणि पुण्य कुठलं, कशाला पुण्य म्हणणार तुम्ही, कशाला पाप म्हणणार. बरं, मी तुम्हाला धर्मशास्त्राच्या अनेक उदाहरणावरून, पुराणांवरून, ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीमधून तुम्हाला सांगत असतो की पाप आणि पुण्याचा हिशोबच करू शकत नाही. पण नाही का, दोन उदाहरणं तुम्हाला सांगत असतो कायम. एक म्हणजे बळीराजाचं आणि दुसरं गणिकेचं. ठीक आहे, हिशोब आहे काही, त्याला हिशोबच करू शकत नाही आपण. नाही तर तसं पाहिलं तर हिशोब करायला लागलं तर ह्या घराला कलर कसा द्यायचा ह्याचा सुद्धा हिशोब करता येतो, है ना. ह्याला पडदे कुठले बसवायचे ह्याचा पण हिशोब करता येतो, करायचंच ठरलं तर, है ना. आणि किती त्याच्यात प्रकार आहे. नुसता हा पडदा घराला बसवायचा कुठला पडदा ह्याच्यावर जर विचार करू लागेल तुम्हाला PhD मिळेल, एवढा हिशोब करता येईल. किती, या घराला कुठला रंग द्यायचा याच्यावर जर विचार करू लागले तुम्हाला PhD मिळेल याच्यावर, एवढा प्रपंच मोठा आहे. घरातला एकच पदार्थ घ्या कुठला, तुम्ही अख्खं आयुष्य त्याच्यावर काढू शकता, एवढा अभ्यास करता येईल. मग सृष्टी किती मोठी आहे.
कशाचा करणार विचार मग, आहे की नाही? म्हणून आपल्याला ह्याचा खरा वेळ नाहीये, ह्याचा वेळ नाहीये त्याच्यासाठी. आपल्याला त्याच्यात रममाण राहण्यात वेळ नाहीये. वाटला पिवळा रंग द्यायचा तर पिवळा द्या, वाटला गुलाबी द्यायचा तर गुलाबी द्या. आता गुलाबी चांगला का पिवळा चांगला, कशाला डोक्याला त्रास करताय? वाटला, आवडला आम्हाला बस. मग आता पिवळा पापकारक आहे का गुलाबी पापकारक आहे? आता याच्यात गोंधळ निर्माण होईल का नाही का? तसंच विचारांचं आहे. विचार आले ते येतात जातात. कुठलं पापकारक कुठलं पुण्यकारक कुठला गोंधळ करत बसलाय? वेळ कुठे आपल्याकडे त्यासाठी? पण शास्त्रात धर्मशास्त्रात आधी सांगितलंय चांगलं काय वाईट काय पाप काय पुण्य काय सगळं शोधा म्हणून. पण तुम्ही हे बघत नाहीत की शास्त्रात पुढे काय सांगितलंय. पुढे सांगितलंय आत्म काय आणि अनात्म काय. मुळात पाप पुण्य दोन्ही अनात्म आहे का आत्म आहे? अनित्य आहे का नित्य आहे? मला सांगा, पाप अनित्य आहे, पाप अनित्य आहे का पुण्य अनित्य आहे? नक्की. मग अनित्यला आपल्याला स्वीकारायला सांगितलंय का? अनित्यचा विचारच करायला सांगितलेला नाही आपल्याला. पण आपण कशाला नित्य समजतोय? आपण पुण्याला नित्य समजतो, पापाला अनित्य समजतो. तसं नाहीये. पाप पुण्य दोन्ही अनित्य आहेत. नित्य वस्तू जी आहे ती एकच मी आहे, म्हणजे साक्षी आहे, भगवंत आहे, तो नित्य आहे फक्त. त्याच्या व्यतिरिक्त सगळंच अनित्य आहे. आणि सगळंच अनित्य असल्यामुळे आता अनित्य आहे तर मग दिसू नये असं कोणी समजू नये. ते आहे दिसतं दिसू देत, त्यामुळे ते दिसणारच आहे. पाप दिसणार, पुण्य दिसणार, चांगलं वाईट धर्म अधर्म सगळंच राहणार आहे. पण आपण त्याला भुललो, त्याच्या मोहात गुंतलोय. आपण कशाच्या मोहात गुंतलोय? या पाप पुण्याच्या धर्म अधर्माच्या चांगल्या वाईटाच्या मोहात गुंतलोय आपण. तिथे सुद्धा मोह आहे आपला. याचा जसा या प्रपंचावर मोह आहे ना, तसं ह्याच्यातही मोह आहे आपला. आणि म्हणून आपण हा प्रयत्न करतो की असं राहायला पाहिजे, तसं राहायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. आणि जगाने सुद्धा असंच करायला पाहिजे असं आपला हट्ट आहे. हट्ट आहे ना आपलं, की महाराजांनी कसं वागलं पाहिजे, असंच वागलं पाहिजे, तसंच वागलं पाहिजे. आपण जगाचं पण ठरवतोय आणि आपलं पण आपण ठरवत बसलोय. आणि तसं काय होतं का? आपण जरी ठरवलं की असं वागायचं, तसं होतंय का? आपण ठरवलं आता की माझ्या मनामध्ये फक्त पुण्यकारक विचार घेणार, पुण्य, असं होत नाही. मग फक्त पाप, असं होतच नाही. असं काही होणार नाहीये. तुमचंच नाही होणार तर दुसऱ्याचं काय घेऊन बसला, नाही का? तुमचं तरी होणार आहे का तसं? होतंय का तसं? होणार आहे का? जाऊ दे, होतंय का आत्ता या क्षणाला? आत्तापर्यंत अजून किती काळ राहिलाय आपला? आत्तापर्यंत झालं नाही, पुढे काय व्हायचंय? म्हणून ह्या नादाला लागू नका, त्या गोंधळात रममाण होऊ नका. त्याच्या पुढे आवरण आहे. आवरण जे आहे ते नष्ट करायचंय. आणि आवरण हेच आहे की मी देव नाही, म्हणजे स्वस्वरूपाचं आपण ते नाही असं जे आपल्याला वाटतंय, हेच अज्ञान आहे. आणि ते जाण्यासाठी जे करावं लागेल ते करा. तुम्ही म्हणाल मग काय करायचं ते सांगतच नाही. अहो, मी हे सगळं आधी सांगितलं ना, जे माहित नाही तुम्हाला, हे तर करा. एवढं सोडले की पुढचं अपमत सद्गुरूच्या कृपेने पुढे अवगत होतं म्हणजे अपमत त्या दिशेने जातो माणूस. पण हे सोडल्याशिवाय कसं काय जाणार? आपल्याला गाव सोडायचंच नाही आणि शहरात तर जायचंय. मग तो माणूस शहरात कधी पोहोचणार? पोहोचू शकत नाही, कारण त्याला गाव सोडायचं नाहीये. पण आम्हाला शहरात पोहोचवाच असं तू जर हट्ट करत बसला तर काय उपयोग आहे, नाही का? ट्रेनमध्ये बसतच नाही, मला पुढच्या गावाला जायचंय म्हणतो, तर ट्रेन जरी किती वेगात गेली तरी याचा उपयोग काय, नाही का? तर आपल्याला जर या साक्षी आणि जीवत्वाच्या भेदापासून, त्यांच्या दोघांमध्ये असलेला जो भेद आहे, यांच्या भेदापासून जर आपल्याला काहीतरी लक्षात घ्यायचं असेल, यांचा भेद आहे हे लक्षात घ्यायचं असेल, साक्षी आणि जीवत्व हे वेगळं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. साक्षीवर जीवत्वाचा आरोप करणं हा मुळात काय प्रकार आहे हे लक्षात घ्यायचं असेल. हा सगळा जर आपल्याला भ्रम घालवायचा असेल तर आवरण नष्ट करणे. काय नष्ट करणे? आवृत्तो तू विनष्टाया. आवरण नष्ट केल्याशिवाय हा गोंधळ संपणार नाही. आणि आवरण नष्ट करायचं म्हणजे कुठलं आवरण नष्ट करायचं हे महत्वाचं आहे. कारण आवरण काय काय असतं ते मी तुम्हाला बऱ्याच पद्धतीने सांगतोय, नाही का? मी महाराज आहे हे सुद्धा काय आहे? हे आवरण, ते सोडलं पाहिजे. जर मी महाराज आहे अशा भ्रमात जर महाराज राहतील तर अनंत जन्म जरी फिरला तरी तो महाराज राहील, पण मुक्त नाही होणार. मुक्त होण्यासाठी महाराज व्हायचं नसतं, मग महाराज होण्यासाठी व्हायचं. कशासाठी व्हायचं असतं? मुक्त होण्यासाठीच महाराज व्हायचं असतं. महाराज होण्यासाठी महाराज व्हायचं नसतं. महाराज होण्यासाठी परमार्थ नाही, मुक्त होण्यासाठी परमार्थ. मुक्त झाला नाही तर महाराज होऊन उपयोग नाही. म्हणजे महाराज चांगला असतं असं आपण धरूया. म्हणून तर महाराज पद जरी आपल्याला प्राप्त झालं तरी सुद्धा मुक्त नाही झाला तर त्याला काही अर्थ नाही. मुक्त होण्याला किंमत आहे. आणि महाराज नाही झाला तरी चालतो मग. पण महाराजांना हाऊस कसली दिसते लोकांना? जास्तीत जास्त लोकांना हाऊस कसली आहे?
महाराज होण्याची हौस आहे. महाराज होणं म्हणजे काय, ऐकवणं दुसऱ्यांना, बाकी काय. महाराज म्हणजे काय असतं, लोकांना ऐकवायचं आणि 4 लोकांनी माझं ऐकलं पाहिजे, माझ्या पाया पडलं पाहिजे, हाच भाव असतो. महाराज म्हणजे काही नसतं दुसरं. लोकांनी मला हार घालावेत, माझी पूजा करावी, मला नमस्कार करावा, हा भाव आहे बस. त्याच्या पलीकडे काय. त्याच्यासाठी खरं तर परमार्थ नाहीये. परमार्थ हा फक्त मुक्त होण्यासाठी आहे. मुक्त होण्यासाठी जर परमार्थ करायचा असेल तर आवरण नष्ट करणे हीच मुक्तता आहे. आणि आवरण काय आहे, आवरण फक्त एकच आहे, 2 नाही. आवरण किती आहेत, 1 जे आपल्याला घालवायचं. आपल्याला 2 आवरणं घालवायची नाहीत. आपल्याला बायको, मुलगा, सून, नातवंड यांचं आवरण घालवत बसायला वेळ नाहीये. कारण त्यांच्या नादाला लागलो तर ते आपल्याला इतकी फिरवतील, इतकी फिरवतात, म्हणजे ते फिरवतील म्हणण्यापेक्षा ते इतके घुमावतात आपल्याला. कारण प्रत्येकाचं प्रारब्ध, प्रत्येकाचं कर्म, त्याच्यातला गोंधळ इतका भयानक आहे की एकाच्या नादी लागलो ते आपल्याला अशीच चक्करच आणतात. तुम्ही कोणाच्याही नादी लागा, यांच्यापैकी एकाच्याही नादाला लागा, चक्करच आणतात आपल्याला, नाही का नाही आणत, चक्रावून सोडतात आपल्याला. ही सगळी एकाच्या नादी लागलं तर चक्रावून सोडतात. एक नातवंडाच्या नादी लागलं तर चक्रावून सोडतील. एका बायकोच्या नादी लागलं तर चक्रावून सोडते. एकाच्या कोणाच्याही नादी लागा, चक्रावून सोडतात आपल्याला ते. म्हणजे सगळ्याच्याच नादी लागलो तर चक्रमच झालं का नाही. म्हणून या सगळ्या आवरणांच्या नादी लागू नका. कोणाच्या नादी लागा, मूळ आवरणाच्या नादी. तूळ, हे सगळे तूळ आहेत, हे तूळ आवरण आहे ती सगळी. मूळ आवरण काय आहे, मूळ आवरण आहे मी साक्षी नाही, मी साक्षी नाही. मग एखादा म्हणू लागला रोज उठून, पाठेच घोकंपट्टी सुरू केली, पहाटे 4ला उठून मी साक्षी आहे, मी साक्षी आहे, मी साक्षी, असं मोठमोठ्याने म्हणाला काय आणि मनातल्या मनात म्हणाला काय, त्याने काय फरक. एखादा वैखरीने म्हणला काय आणि मध्यमेने म्हणला काय, फरक काय पडतो, काहीच फरक पडत नाही. म्हणून वैखरीने मी साक्षी असं म्हणण्याने, अहम ब्रह्मास्मी म्हणण्याने, किंवा मध्यमेने अहम ब्रह्मास्मी म्हणण्याने काही होणार नाही आहे. पण तरी सुद्धा शास्त्र म्हणतं की तू पहिल्यांदा ते तरी म्हण, नाही का. कारण नामस्मरण करायला सांगतात. नामस्मरण कोणाचं करायला सांगतात, भगवंताचं. आणि भगवंताचं नामस्मरण काय करायला सांगतात, कारण भ्रमरीच्या ध्याये, भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीच होईजे आणि कीटकत्व जायचे पालटून, या नियमाप्रमाणे ज्याचं नाम घेत असतो त्याचं नाम घेता घेता तद्रूप होतो, असा तो भाव आहे त्याच्या मागचा खरा. नामस्मरणाच्या पाठीमागे काय भाव असतो तसं. म्हणून तो सुरुवातीला तू ठीक आहे, तू मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं नामस्मरण जरी करू लागला, राम राम जरी म्हणू लागला, तर पुढे रामच होऊन जातो, असा त्याचा अपेक्षित अर्थ आहे खरा. की राम राम कशाला म्हणायचंय, मग सुरुवातीला ते पापाचं शालन करतं वगैरे सगळं भाग असतो, दिसतो, पण खरा तो उद्देश नाहीये. खरा उद्देश काय आहे, राम रूप होणे. खरा काय आहे, तन्मय होणे, चिन्मय होणे, हा त्याच्यातला खरा अर्थ आहे, नाही का. म्हणून सुरुवातीला जरी म्हटलं असलं तसं की आपण ब्रह्म आहे असं म्हणा, तरी सुद्धा त्याचा प्रमुख उद्देश जो आहे तो काय, प्रमुख उद्देश जो आहे तो काय, तद्रूपता साधने करणे. तद्रूपता जर लागली तरच उपयोग, नाही तर काही उपयोग नाही. म्हणून आगामी ब्रह्म म्हणणे याचसाठी की होय अप्रोक्षासी भेटी, संसारासे लागे काठी, पळे उठा उठी अज्ञान. म्हणजे मी ब्रह्म फक्त त्यासाठी म्हणायचं, बाकी आता मी ब्रह्म म्हणणे याचसाठी. कशासाठी, जे संसारासे लागे काठी, म्हणजे हे 2 प्रपंच जे ते कट होऊन जातात, आणि पळे उठा उठी अज्ञान म्हणजे हे आवरण नष्ट होऊन जातं, यासाठी म्हणायचं. म्हणजे तो हेतू त्यांनी त्यातला आपल्याला स्पष्ट करून दिलेला आहे. आपला सर्वांचा हाच हेतू राहणं गरजेचं आहे. 17व्या श्लोकामधून आपण हा अभ्यास करत आलेलो आहोत की साक्षी आणि जीवत्व यांचा जो संबंध आहे, तर जीवत्वाचा सदैव साक्षीवर आरोप आहे, तो टिकवलेला आहे, आणि म्हणून हा संसार प्रपंच सुरू आहे. जर आपण आवरण नष्ट केलं, आवृत्तो तो विनष्टायाम, तर आपल्याला या दोघांमधला भेद लक्षात येईल, आणि मग आपला जो काही फल आपल्याला अपेक्षित असेल ते प्राप्त होईल. अशा रीतीने आपण आतापर्यंत या 17व्या श्लोकाचा अभ्यास केला. या 17व्या श्लोकातून आपणा सर्वांना मूळ आवरण नष्ट करण्याची इच्छा निर्माण होत, मूळ आवरण नष्ट करण्यासाठी जे गरजेचं काही साधन असेल तर ते आपणाकडून होत, त्यासाठी भगवंता आपणाला सर्वतोपरी सहकार्य करोत अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. भगवंताच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्या चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम देतो. सुखिया